मागच्या व्हिडिओमध्ये आपण नवरीचा फोटोशूट पासून ते मामाने नवरीला मंडपापर्यंत आणलेला खास क्षण पाहिला. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण लग्न फेरे भाऊक विदाई बघणार आहोत. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ. नवरदेव मंडपात आला, सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. नवरीच्या आत्याने नवरदेवाला वावळून त्याचं स्वागत केलं. ही परंपरा सगळ्यांनाच माहित आहे, पण प्रत्येक वेळी ती तितकीच खास वाटते. नवरीच्या मामाने नवरीला उचलून मंडपात आणलं. तो क्षण खरंच खूप भावूक होता. थोड्याच वेळात नवरदेव नवरी स्टेजवर आली. अंतरपाठ धरला गेला. मंत्रोच्चार, लग्नाची सुरुवात झाली. एका बाजूला फोटोग्राफर सुंदर क्षण कॅमेरामध्ये कैद करत होते, तर दुसऱ्या बाजूला वधूमाया तुळशीला पाणी घालत होती. मंडपात गावकरी, नातेवाईक, पाहुणे आणि संपूर्ण वराड बसलेले होते. सगळीकडे आनंद, उत्साह वातावरण होतं. नवरदेव नवरीने एकमेकांना हार घातले. त्या क्षणाच्या लग्नाची खरी सुरुवात झाली. कोणी फोटो काढत होतं, तर कोणी निघायची तयारी करत होते. दुसऱ्या बाजूला आम्ही साडू साडू जेवायला बसलो होतो. ताई भाऊजींना वाटी लावून पुन्हा मंडपात आलो. तोपर्यंत फेऱ्यांची सुरुवात झाली. 7 फेरे, 7 जन्माची वचन. प्रत्येक फेऱ्यासोबत दोघे एकमेकांच्या आयुष्यात कायमचे सामावलेले जात होते. सुखाच्या क्षणी हसू वाटून घेण्याचं, दुःखाच्या क्षणी एकमेकांना आधार बनवण्याचं वचन. हातात हात घेऊन आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ न सोडण्याची शपथ. या पवित्र अग्नीच्या साक्षीने 2 जीव एकत्र झाले. 2 मन, 2 कुटुंब एकाच नात्याने बांधली गेली. तो क्षण फक्त लग्नाचा नव्हता, तर आयुष्यभरासाठी एकमेकांचे होण्याचा होता. सगळं आटपून आता वेळ आली होती त्या भाऊक क्षणाची, म्हणजे विदाई. नवरीला वाटी लावण्यासाठी मित्रमैत्रिणी, शेजारी, नातेवाईक आणि पाहुणे मंडळी सगळे जमले होते. हसत खेळत सुरू झालेला दिवस आता डोळ्यात पाणी आणणार. घरी परत आलो. दुपारी जेवणही झालं नव्हतं, म्हणून सासरे, मामा, साले सगळे एकत्र जेवायला बसलो. पण खरं सांगायचं तर पोटापेक्षा मन जास्त भरलेलं होतं. दिवसभराची धावपळ, मजा आणि शेवटी हा भावूक क्षण. मेहंदीपासून हळद लग्नापर्यंतचे सगळे सुंदर क्षण आपण या ब्लॉग मधून पाहायला मिळाले. व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागला, त्यासाठी माफी असावी. पण अजून खूप व्हिडिओ येणार आहे, म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.